कल्याणच्या सप्तसुरांच्या जल्लोषात नाहून निघाले कल्याणकर रसिक। स्वागत यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला झाला बहारदार कार्यक्रम। कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः नाहून निघाले। एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मनं जिंकली। इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले 3 दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला वासुदेव बळवंत फडके मैदानात जल्लोष सप्तसुरांचा हा अतिशय सुंदर असा सूरमयी कार्यक्रम संपन्न झाला, ज्यामध्ये नचिकेत लेलेच्या गाण्याने, आशिष पाटीलच्या मनमोहक नृत्याने, डॉक्टर संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेचक अदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। दरम्यान यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने नयनरम्य अशा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली। तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही नागरिकांना 20 मे रोजी मोठ्या संख्येने मतदानाचा आपला हक्क बजावण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट निखिल बुदकर, कल्याणातील प्रतिष्ठित संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर कल्याणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्हा डॉक्टरांचे मित्र आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आज वेळ काढून आपल्याकडे आलेत। ॲक्च्युली माझी इच्छा होती की सरांनी उद्या पाडव्याला पण यावे, पण त्यांच्या मतदारसंघात दोन्ही अंबरनाथ आणि डोंबिवलीला स्वागत यात्रा आहेत। पण सर, आम्ही सांगू इच्छितो की यावेळी कल्याण कुठे मागे नाही आहे। आम्ही 4 दिवसाचा गुढीपाडवा उत्सव ठेवला, आज त्याचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण 3 महाआरत्या कल्याणमध्ये केल्या, काल आम्ही गुढीपाडवा स्वच्छता अभियान केलं आणि आज आपण लोकांना एक करमणुकीचा कार्यक्रम आणि जिथे कल्याणच्या मातीतून ज्यांनी जन्म घेतला आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नाव उंच केलं असे नचिकेत लेले, डॉक्टर संकेत भोसले, आशिष पाटील, आदिती सारंगधर यांनी आज कल्याणकरांना एक खूप आनंदाचा कार्यक्रम दिला। आणि उद्या पाडवा आहे आणि आपण कल्याणमध्ये सर, मी असं म्हणेन महाराष्ट्रात प्रथमच एका शहरात 3 स्वागत यात्रा आहेत की एक मुरबाडवरून निघेल, एक साई चौकातून आणि एक आधारवाडीतून। आपला हेतू आहे कल्याणला जोडायचं, समाजाला एकत्र आणायचं, म्हणून आम्ही उद्या 3 यात्रा आणि त्याचा सांगता समारंभ याच फडके मैदानामध्ये उद्या होणार आहे। आणि त्या पण महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे स्वागत यात्रेचा, म्हणून आपण 25 फुटी सर गुढी उभारलं आणि त्याचं उद्या 125 ढोल ताशांचं वादन होणार आहे आणि आपण 5000 लाडू देणार आहोत। ऊन खूप आहे म्हणून लोकांना संरक्षणासाठी आपण 5000 छत्र्या बनवल्यात आणि त्या छत्र्या आपण त्यांना उद्या देणार। ती एक भेटवस्तू आमच्याकडून असणार, पण त्या भेटवस्तूच्या निमित्ताने ती छत्री वारंवार लोकांना जेव्हा पण ते उघडतील की आपलं हिंदू नववर्ष कसं साजरं केलं हे लक्षात राहण्यासाठी। आणि आज कल्याणकरांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला, उद्या असाच प्रतिसाद याच्यापेक्षा 3 पटीने दिसेल आम्हाला, अशी आमची अपेक्षा। सर, आमच्या कल्याणकरांना तुमचं मार्गदर्शन लाभो ही आमची इच्छा। सर्वप्रथम सगळ्यांना मी हिंदू नववर्षाच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण सांस्कृतिक मंच हा पाडव्याचा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला,
मला वाटतं पहिल्यांदाच असं 3 दिवसाचा कार्यक्रम जो आहे, 4 दिवसाचा कार्यक्रम पाडव्याचा, या पहिल्यांदाच या कल्याण शहरामध्ये होत असेल. 3 स्वागत यात्रा या ठिकाणी कल्याणमध्ये निघतायत. आणि हे सगळं कोणी पॉलिटिकल व्यक्ती करत नाही आहे. हे सर्व जे आहे हे सामाजिक भान असलेले आमचे मित्र जे आहेत, प्रशांतजी पाटील आणि त्याचबरोबर टीम त्यांची आणि भुतकर सर, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी IMAचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर मॅडम यांचंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तुमचंही खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी की एक सामाजिक भान ठेवणे 9 वर्षाच्या स्वागत यात्रेच्या निमित्ताने एवढा मोठा भव्य दिवस. मग मला जेव्हा प्रशांतजी आले होते माझ्याकडे इन्व्हिटेशन घेऊन, तर ते प्रशांतजी बोलत होते हे पण करणार आहे, हे पण करणार आहे, हे पण करणार आहे. मी बोललो प्रशांत काय सोडणार आहे का डॉक्टरी वगैरे? पण मला वाटतं मी प्रशांतजींना नेहमी सांगत असतो की डॉक्टर प्रशांत पाटील जे आहे हे कुठल्याही कार्यामध्ये ते आहेत हे अग्रेसर त्या ठिकाणी असतात. कोविडमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केलं. आणि कोविडमध्ये जेव्हा डॉक्टरांचा अभाव होता आपल्याकडे, तेव्हा IMAचे सर्व टीम जी आहे ही पहिल्या दिवसापासून ते कोविड संपेपर्यंत या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जे आहे ते त्या ठिकाणी उभी होती, काम करत होती. स्वतःचा जीव जो आहे तो त्या ठिकाणी जोखीममध्ये टाकून त्यांनी स्वतः कुठलंही मानधन न घेता हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं क्षेत्र असं पहिलं क्षेत्र असेल की कुठलंही मानधन न घेता IMAच्या सर्व डॉक्टर्सनी जे आहे ते कोविडमध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम प्रशासनाला त्या ठिकाणी केलं. म्हणून मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी हॉस्पिटल्स उभं राहिलो. बारीक सारीक गोष्ट जी आहे हे सगळे गोष्टींमध्ये जे आहे हे IMA त्या ठिकाणी अग्रेसर होतं. हॉस्पिटल्स बांधण्यापासून ते पेशंट्सला ट्रीटमेंट देण्यापर्यंत जे आहे हे रोज आम्ही त्या ठिकाणी दिवस रात्र फोनवरती एकमेकांशी बोलायचो. खऱ्या अर्थाने जे आहे त्या वेळेमध्ये जेव्हा डॉक्टरांची अपेक्षा होती, एकाही क्षणाचा विलंब न करता माझ्या एका हाकेवरती जे आहे ही सगळी टीम त्या ठिकाणी उभी राहिली आणि शेवटपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी काम करत राहिली. मला वाटतं जोरदार टाळे जे आहेत या IMAसाठी आपण सगळ्यांनी वाजवले पाहिजे. आणि आजचा हा कार्यक्रम प्रशांतची वाटचाल जी आहे बरोबर दिशेने चालू आहे. मी प्रशांतजींना नेहमी सांगायचो की प्रशांतजी आता आपण डॉक्टर आहात, चांगलं काम आपण त्या क्षेत्रामध्ये करताय, पण या सामाजिक क्षेत्रामध्ये पण प्रशांतचं काम खूप चांगलं आहे. मी बोललो प्रशांतमध्ये एक चांगला कार्यकर्ता जो आहे, सामाजिक कार्यकर्ता जो आहे तो त्याच्यामध्ये लपलेला आहे आणि त्याची वाटचाल अशीच चांगली राहिली पुढे तर मला वाटतं अजून चांगलं काम जे आहे ते वेगळ्या भूमिकेमध्ये जे आहे ते प्रशांत त्या ठिकाणी करू शकतील. अशा शुभेच्छा देखील मी डॉक्टर प्रशांत पाटील यांना या ठिकाणी देतो आणि त्यांच्याकडून असेच चांगली कामं जी आहेत या ठिकाणी होत राहू अशा शुभेच्छा मी सगळ्यांना या ठिकाणी देतो. पुन्हा जसं मी मागे म्हटलं की आपल्या महाराष्ट्र प्रथमच कल्याणमध्ये 4 दिवसाचा गुढीपाडवा उत्सव आपण साजरा करतोय. आपल्या उत्सवाची जी थीम आहे ती आहे शहराची वाटचाल आनंदाकडे, हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी. काय गोष्टी आपला आनंद देऊ शकतात? आपल्याकडे प्रदूषण कमी झालं ते आपल्याला आनंद देऊ शकतं, कचरा कमी झाला आनंद देऊ शकतं, ट्रॅफिक कमी झाला आनंद देऊ शकतं. तर त्याच धर्तीवर आज हा कार्यक्रम आपण कल्याणकरांसाठी डिझाईन केला की जल्लोष सप्तसुरांचा. कल्याणच्या मातीमधून ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या भारतभर या शहराचं नाव रोशन केलं असे नचिकेत लेले, डॉक्टर संकेत भोसले, आदिती सारंगधर, आशिष पाटील या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. आणि कल्याणकरांना तुम्ही पाहिलं असं की भरभरून त्याचा लाभ घेतला आणि जो आनंद ते घेऊन चाललेत उद्या मला वाटतं पाडव्यामध्ये त्या आनंदाचा आपल्याला रूप दिसेल. आणि उद्याची स्वागत यात्रा अशीच जल्लोषात परत याच फडके मैदानमध्ये आम्ही साजरी करू आमच्या कल्याणकरांबरोबर. मी एवढंच सांगेल, कल्याण बदलतोय आणि हे कल्याणकर बदलतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. कल्याणकराचा अभिमान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, काय वाटतं? खरंच आज मला आमच्या टीमला, कारण शेवटचे 2 महिने ही आमची टीम जी होती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, त्याच्यावर कल्याण संस्कृती मंच आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो आम्हाला सहकार्य लाभलं त्याच्यामुळे काय झालं की आज कल्याणपर्यंत हा आनंद आम्ही पोचवू शकलो आणि त्याचं रूप आज आम्हाला दिसलं या जल्लोष सप्तसुरांच्या कार्यक्रम. प्रत्येक कलाकारांनी कल्याणकरांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि हीच आम्हाला पोच पावते.
सामाजिक जबाबदारी तुम्ही तर बजावतात आहात, मात्र आता लोकसभा निवडणुका आहेत आणि कल्याणमध्ये यशस्वी मतदान व्हावं यासाठी शपथ देण्यात आली, तर यामागे नेमकी काय भूमिका होती? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडमनी आम्हाला सांगितलं की आज एवढे कल्याणकर इथे येणार आहोत, तर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या 20 मे 2024ला प्रत्येक कल्याणकरांनी कुठेही न जाता आपलं मतदानाचा हक्क बजवावा, ही आम्ही आज शपथ पण घेतली आहे आणि त्याला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मला नक्की वाटतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीमध्ये मतदानाचा टक्का नक्की वाढेल.